नमस्कार मंडळी, मी रोहन. मंडळी, आज मालवणला आलो आहे आणि मालवणला होमस्टे केलेला आहे. आणि खरं सांगू ना, हा होमस्टे मनस्वी होमस्टे म्हणून आहे. खूप मला रिजनेबल प्राईसमध्ये भेटलेला आहे आणि स्वस्त पण आहे. तसं ऑफ सीझन असल्यामुळे स्वस्त भेटलं आहे मला. जर सीझनप्रमाणे वर खाली रेट होत असतात. तसंच मंडळी, हा जो प्राईज आहे ना, मी डिस्क्लोज नाही करणार आहे व्हिडिओमध्ये, कारण ओनरने सांगितलं आहे की जो प्राईज असतो ना, तो वर आणि खाली म्हणजे सीझनप्रमाणे वर खाली होत असतात. सो जर तुम्हाला मला हा रूम किती पर डेला पडला आहे हे जाणून घ्यायचं असेल तर मला इंस्टाग्राममध्ये मेसेज करा. मी तिकडे तुम्हाला नक्की सांगेनच. तर मंडळी, खरं सांगू तर हा जो होमस्टे आहे ना, हा मालवण किल्ला, राजकोट किल्ला आणि आपली मालवण जेट्टी नियर बाय पायी चालत बोलतो आहे. 5 ते 7 नाही, 5 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. आणि जर तुम्ही इकडे स्टे करत असाल ना, तर जवळपास मार्केट, खायचं काही तुम्हाला टेन्शन नाही. खायला जेवायला मार्केट पण आहे, सगळं तुम्हाला इकडे उपलब्ध आहे. तर आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ना पूर्ण एंटायर व्ह्यू दाखवतो होमस्टेचा. मी कसा म्हणजे कसा हे केला आहे, होमस्टे घेतलेला आहे. बाहेरचा व्ह्यू दाखवतो, कुठचा रोड आहे तो. आणि थोडक्यात जर डिस्क्रिप्शनमध्ये मी ओनरचा जो नंबर आहे ना, तो नक्की देईनच. चला आता पूर्ण एंटायर व्ह्यू बघून घेऊया ह्या होमस्टेचा. आणि हा होमस्टे आहे ना, तो ओनरचा जो घर आहे ना, ते अटॅचच आहे. म्हणजे ओनर कुठे आहे ना, ओनर बाजूलाच असतात. तर काय टेन्शन पण नाही. चला तुम्हाला दाखवतो आता पूर्ण व्ह्यू होमस्टेचा. तर मंडळी, हा जो रोड आहे ना, हा आहे जेटीला जातो आणि इकडून राजकोटला जातो. आणि तो त्या साईडला जो लेफ्टला जातो ना, तो आपल्या मालवण बाजारपेठेत जातो. आणि आपली ही जी होमस्टे आहे ना, आपला हा जो होमस्टे आहे, बघा इकडे पण होमस्टे आहे, इकडे सगळे लागून लागून होमस्टे आहे. तर आपला जो होमस्टे आहे, जो आज मनस्वी होमस्टे, मेढा मालवण, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. म्हणजे जो हा होमस्टे आहे ना, हा रोड टचच होमस्टे आहे. इकडे बघा, या साईडला पूर्ण रोड आहे आणि मनस्वी होमस्टे. आणि हे ओनर आहेत, ते काका. तसंच या साईडला जेटी. म्हणजे बघा, हा होमस्टे आहे मनस्वी होमस्टे. आत मी दाखवतो, आतमधला व्ह्यू दाखवतो. इकडून एंट्री केल्यावरती ना, इकडे रूम आहेत, 2 रूम आहेत, 3 रूम आहेत इकडे. तर इकडे ओनर राहतात, तिकडे पण रूम. म्हणजे होमस्टेच्या आतमध्ये आल्यावरती ना एकदम असं भारी फील झालं. म्हणजे काय माहिती आहे, जुन्या घरात, आपल्या कोकण पद्धतीच्या घरात आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा समोरचा जेव्हा आपला हॉल असतो, त्या टाईपचं फील झालं होतं. आणि इकडे आपला रूम होता. आणि बघा, हा बघा, पूर्ण एकदम ना जुन्या पद्धतीचं घर असतं ना, तसंच. आतमधला व्ह्यू दाखवतो तुम्हाला. म्हणजे बघा, हा असा होमस्टे आहे, 2 माणसासाठी होमस्टे. मी सिंगल घेतलं आहे आणि सिंगलसाठी पण तेवढाच रेट आहे आणि डबलसाठी घेतलं ना तरी पण तेवढाच रेट आहे. बघा, हा असा एंटायर व्ह्यू आहे. इकडे तुम्हाला मिरर भेटेल, मिरर. परत इकडे कपडे लटकवण्यासाठी स्टँड पण दिलं जाईल. AC पण अवेलेबल आहेत, पण AC जर तुम्ही लावला असेल ना, त्याचं रेट वेगळे आहेत. आणि माझे कपडे कसे पण टाकले होते, मी ते खाली टाकले आहेत. परत इकडे बघा, ह्या साईडला विंडो पण आहे. आता काळोख झाल्यामुळे इकडे घरं आहेत, या साईडला घरं आहेत, दिसणार नाही. तसं सुंदरसा होमस्टे आहे. वर तुम्ही आलात तर खूप जर सामान असेल तर वर पण ठेवू शकतात. परत इकडे तुम्हाला एक स्टँड, इकडे तुम्हाला एक टेबल पण दिलं जाईल. परत हा एक बेड असणार, चादर 2, मस्त.
केबल पॉईंट, चार्जिंग पॉईंट सगळं अवेलेबल आहे. आता तुम्हाला होमस्टेचा या वॉशरूमबद्दल दाखवतो. वॉशरूम दाखवता. वॉशरूम बघा, बेसिन, परत मिरर, इकडे पण तुम्हाला कपडे लटकवण्यासाठी आहे, कमोड आहे, गरम पाण्याची आणि थंड पाण्याची दोन्ही सोय आहे. परत इकडे शॉवर पण दिलेला आहे. आणि तसा गेला तर मोठाच आहे इकडे वॉशरूम पण. आणि रूम पण बघा खूप मोठा आहे आणि परवडणारातल्या ह्याच्यातला आहे रूम. हा जो होमस्टे आहे ना खूप रिजनेबल प्राईसमध्ये आहे. तर मंडळी आहे बघा, त्या साईडला गेलात ना तर भेटता आपल्या एक मालवण बाजारपेठ. आणि ही या मनस्वी होमस्टे. तर ही आपली मनस्वी होमस्टे जिकडे आपण स्टे केलेला आहे आज, हे बघा. आणि ह्या मालकाचं घर आहे आणि इकडे बाजूला हे मेन डोर आहे आणि इकडे 3 रूम आहे आणि त्या साईडला 1 रूम आहे. बघा इकडे तुम्हाला ना मनस्वी होमस्टे आणि जी मान्यता ना महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या मान्यतेने चालवण्यात येत आहे. आणि बाजूलाच आहे आपला सुंदरसा मालवणकडे जेटीकडे जाणारा रस्ता. हा रस्ता जातो मालवण जेटीवरती. तिकडून फक्त 3 मिनटं आहे चालत आणि गाडीने गेला तर 1 मिनटाच्या अंतरावरती. तर असा होता आजचा होमस्टे. आणि आज बरोबर 10 वाजले. तर कसा वाटलं तुम्हाला होमस्टे? जर आवडल्यास नक्की इकडे या. आणि छान एका साईडला आहे, मालक पण छान आहेत आणि सगळं नियर बाय असल्यामुळे तुम्हाला पण चांगली सुरू होईल. चला आपल्याला उद्या एक प्रवास आहे, खूप मोठा प्रवास आहे. तसंच लवकर झोपतोय आणि हा व्हिडिओ इकडेच समाप्त करतोय. तर मंडळी आता मी चाललो आहे होमस्टेवरून, मनस्वी होमस्टे. काल होमस्टे घेतला होता, फक्त एक 1 नाईट राहिलो होतो आणि आता होमस्टेवरून चाललो आहे. चेकआउटचा टाईम झाला माझा आणि आता मी चाललो आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. असा आहे माझा लूक. आणि आज जर तुम्हाला खरंच होमस्टेवर यायचं असेल ना तर मी पूर्ण डिटेल्स होमस्टेबद्दल खाली टाकले आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आणि जर तुम्हाला रेट जाणून घ्यायचा असेल तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तितके नक्कीच तुम्हाला सांगेन. चला आता निघतो मी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. चला, आणि हा एक व्हिडिओ इकडेच संपवतो आहे होमस्टेबद्दलचा. चला म्हणजे चेकआउट केलं आहे आणि जातो सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. होमस्टेवरून चेकआउट करून आम्ही चाललो ह्या रोडने सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करा.